दरम्यान निधीबाबत निवडणुकीमध्ये असं बोलावं लागतं आणि निधीबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो महायुतीचे तिन्ही नेते ठरवतात. गुलाबरावांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी हे विधान केलेलं आहे. मिश्किल बोलणं गुलाबरावांचा स्वभाव आहे असंही ते म्हणालेले आहेत. तर शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. नगरविकास खात्याबाबत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांकडून सारवासारव करण्यात येते. निवडणुकीमध्ये असं बोलावं लागतं, मात्र निधीबाबत फडणवीस, शिंदे, अजित पवार ठरवतात असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय. तर मिश्किल बोलणं गुलाबरावांचा स्वभाव असल्याचं शिरसाटांनी म्हटलंय. गुलाबरावचं हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं. हसून खेळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. मिश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका. परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून निघत असतात. नाही, शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं. त्यामुळे ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात.